इटनकरजी, मला हेच विचारायचं, तुम्ही उमरेडचे पंचायत समितीचे उपसभापती आहे. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या होत्या जे तुम्ही इथे पाहिल्या आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे तुमचा आता? मी गोविंद इटनकर, उपसभापती पंचायत समिती उमरेड. मी जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून आपल्या उमरेड तालुक्यामध्ये बऱ्याचशा समस्या होत्या, त्या निगडीत आणण्यासाठी माननीय आपल्या क्षेत्राचे आमदार सुधीरजी पारवे यांच्या खाली राहून संपूर्ण स्वच्छ आपल्या 47 ग्रामपंचायतचा परिपूर्ण विकास कसा करता येईल याच्याकडे लक्ष देऊन गावातील स्वच्छ आणि सुंदर स्वच्छ पाणी कसे भेटेल, गाव स्वच्छ कसं होईल याच्याकडे लक्ष देऊन परिपूर्ण तालुक्यातील संपूर्ण समस्या आटोक्यात आणल्या. आणि भविष्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या अडचणी पांढर रस्त्याच्या आहेत, त्या पांढर रस्त्यांना पण आता सुरुवात करून पांढर रस्त्यांच्या पण अडचणी आपण लक्ष देऊन त्या काही गावांमध्ये दूर केलेल्या आहेत. तसेच आपला तालुका स्वच्छ आणि सुंदर कसा राहील याच्याकडे माझी परिपूर्ण लक्ष आहे. तसेच आपल्या जिल्हा परिषदेच्या योजना आहेत, त्या योजनेचा लाभार्थ्यांना आपल्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्त कसा देता येईल याच्याकडे संपूर्ण लक्ष वेधून मी लाभार्थ्यांपर्यंत आलेल्या योजनेचा निवारणा करत असतो. इटनकरजी, गावामध्ये आपण पाहिलं रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं, वैद्यकीय सेवा या मुख्य समस्या राहतात. गावामध्ये पर्याप्त मात्रेत आहेत का? हो, पर्याय मात्र आहे ना. गावामध्ये प्रत्येक गावामध्ये आपले लाईनमॅन आहेत, त्या छोट्या मोठ्या समस्या ज्या आहेत त्या आमच्याकडे दूरध्वनीद्वारे कोणी बी जर संपर्क साधला तर त्या गावातला पाण्याची समस्या राहो, रस्त्याची राहो, इलेक्ट्रिकची राहो, ह्या पण दूर करण्याचा प्रयत्न परिपूर्ण केलेला आहे. गावामध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते इटनकरजी. पंचायत समितीमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहेत का? हो, त्याच्या नरेगामार्फत गावातील बेरोजगार जे ग्रामपंचायतला काम मागायला आले त्यांना परिपूर्ण काम देऊन त्यांची बेरोजगाराची समस्या आटोक्यात आपल्या तालुक्यात आणलेली आहे. गावामध्ये छोटे छोटे उद्योगधंदे न येण्यामागचं काय कारण वाटते? कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष वाटते का, आणि आले तर किती फायदा होईल? छोट्या खेड्यामध्ये लोकसंख्याच्या अभावी छोटे उद्योग चालू करता येत नाही, परंतु उमरेडच्या आजूबाजूला तालुक्याच्या ठिकाणी छोट्या मोठ्या कंपन्या चालू झालेल्या आहेत आणि त्या खेड्यापाड्यातले जे संलग्न खेडे आहेत त्याच्यातले रोजगार काम करत आहेत. खूप खूप धन्यवाद.